कार नेहमी निवडणूक झाली आणि लक्षात येतं की आपण हरतोय तेव्हा EVMला नावं ठेवायची. आणि मला तर खूप आता म्हणजे त्या गोष्टीचा म्हणजे का न्यायालय ह्याच्याकडे स्वतःहून लक्ष देत नाही. एरवी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा सो मोठो कॉग्निझन्स घेतली जाते, पण इथे फक्त आरोप करायचे पब्लिकमध्ये कुठल्याही पुराव्याशिवाय. चुनाव आयोगाने बोलवलंय, या तुम्ही तुमचं दाखवा की कसं हॅक करता येतं, काय करता येतं, त्याला उत्तर नाही द्यायचं. मला ना ते माझ्या ट्रेनमध्ये एक मैत्रीण होती, ती म्हणायची, खूप सुंदर होती, तर तिला म्हणजे इतकं ती तिच्यावर उगाच तिच्या सौंदर्यावर जळून लोक नावं ठेवायची. म्हणजे ती म्हणते, मी तर कधीच अशी एकटी कुठे जात नाही तरीसुद्धा, आणि ह्याच्यामध्ये फक्त पुरुष नाही तर काही बायकासुद्धा तिच्या सौंदर्यावर थोडंसं जळणं व्हायचं असेल. आणि हो मी बघितलं त्याच्याबरोबर शेवटी तिने इतकं पहिल्यांदा खूप स्वतःवर नियंत्रण ठेवल्यानंतर मग तीच बोलायला लागली, अरे आज मी ह्याच्याबरोबर आली, आज मी त्याच्याबरोबर आली. आणि ह्या लोकांची मग आपोआप तोंडं बंद झाली. आणि मग अर्थात वय वाढल्यावर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष पण देतात. मग पण हे खूप असतं, खोटं आरोप करायचे, खोटे सत्यता जाणून घ्यायची जरासुद्धा नाही. दुसरा सांगतोय की सत्य पटवून द्या तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आरोप करायला काय खूप सोपं आहे. खूप सगळ्यात सोपं काय असेल तर आरोप करणं आणि दोषी ठरवणं आणि स्वतःच न्याय म्हणून हे करायचं. आणि जे न्यायालय आहे ते छानपैकी एरवी नको तिकडे सो मोठं करणार, शांत राहणार. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.